नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जे आहेत 16 CETच्या ज्या तारखा आहेत ते जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि यासोबतच आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे राज्य सरकारच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे जे आहे CET सेल तर्फे 2024-25च्या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे होणाऱ्या एकूण 16 CET करिता ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे मित्रांनो। आणि CET सेलने या परीक्षांच्या तात्पुरत्या तारखाही येथे जाहीर केलेल्या आहेत। आणि बघा, इथे CET सेलच्या जे आहे www.mahacet.org या संकेतस्थळावरती अर्ज इथे नोंदणी करता येणार आहेत। आणि BEd MEd 3 वर्षाचा इंटिग्रेटेड व MEd MPEd BPEd BEd जनरल आणि सोशल स्पेशल आणि BEd ELCT LLB 3 वर्ष BA BSc व BEd MBA MCA इत्यादी प्रकारचे जे आहे एकूण 16 जे आहेत CETसाठी येथे नोंदणी येथे सुरू होणार आहे मित्रांनो। आणि या संबंधित ज्या तारखा आहेत त्यांनी दिलेल्या आहेत। तर बघा, 18 जानेवारीपासून जे आहे LLB 5 वर्ष या CET करिता जे आहे नोंदणी येथे सुरू होईल व तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी CET शुल्क येथे कमी करण्यात आलेले आहे। तर बघा, इथे कोणत्या दिवशी कुठली एक्झाम इथे राहणार आहे। तर बघा, MHT CET जे आहे PCB हे 16 ते 23 एप्रिलच्या दरम्यान इथे राहणार आहे। त्यानंतर MHT CET PCM 25 ते 30 एप्रिलच्या दरम्यान इथे राहणार आहे। त्यानंतर BHMCT CET जे आहे 13 एप्रिलला इथे राहणार आहे। त्यानंतर बघा, B डिझाईन जे आहे 6 एप्रिल रोजी इथे राहणार आहे। त्यानंतर MCAची जे CET आहे ते 14 मार्चला इथे राहणार आहे व MHMCT आणि MArch जे आहे 11 मार्चला इथे राहणार आहे। त्यानंतर MBA अँड MMS ची जे CET आहे ते 9 आणि 10 मार्चला इथे राहणार आहे। LLB 5 वर्षासाठी 3 मे, BEd MEd 3 वर्षाचा इंटिग्रेटेड आणि MEdचा जो कोर्स आहे तो त्यासाठी बघा 2 मार्चला रोजी राहणार आहे। त्यानंतर MPEd 3 मार्च, BPEd 7 मार्च, BEd जनरल अँड स्पेशल आणि BEd ELCT जे आहे ते 4 ते 6 मार्चच्या दरम्यान येथे राहणार आहे। आणि यासोबतच जे आहे LLBसाठी जे 12 ते 13 मार्च रोजी येथे राहणार आहे आणि BA BSc BEdसाठी 2 मे रोजी येथे राहणार आहे। तर बघा, अशा प्रकारे जे राज्यातील एकूण 16 CETच्या तात्पुरत्या तारखा ज्या आहेत येथे MHACET तर्फे येथे जारी करण्यात आलेल्या आहेत। आणि या संबंधित कुठली पण अपडेट आली तर आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती ते कळवण्यात येईल। आणि त्यासोबतच मित्रांनो, आपण सरळ सेवा भरती संबंधित सुद्धा अपडेट येथे देत असतो। तर त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। तर पहा, व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।